मी जानवी सावंत. स्वीट होम मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपलं स्वतःचं हक्काचं घर हे काही केवळ चार भिंतींचं स्वप्न नाही, तर आपल्या आयुष्यभराची सुरक्षितता आणि स्थैर्य आहे. आज अनेक कुटुंब आपल्या पहिल्या घराच्या शोधात आहेत. असं घर जिथे सगळ्या सुखसोयी जवळपास असतील. मग ते रेल्वे स्टेशन असू देत, एअरपोर्ट, स्कूल, मार्केट, हॉस्पिटल, सगळंच. तुमचं हेच घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आलो आहोत पनवेल मधील अरिहंत ग्रुपच्या अरिहंत अस्पायर या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत असताना केवळ प्रोजेक्ट नाही, तर त्याची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो. अरिहंत ग्रुपने आपल्या प्रवासात हे कसं जपलं आणि मुळात या प्रवासाची सुरुवात कशी झाली, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर मारिया यांच्याकडून. अरिहंत बद्दल सांगायचं म्हटलं तर अरिहंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड ही जी कंपनी आहे, रिअल एस्टेट मार्केटमधली नोन कंपनी आहे. गेल्या 30 वर्षाची लेगसी आहे आपली. 1999 मध्ये आपली स्थापना झाली होती अरिहंत ग्रुपची. आज 60 पेक्षा अधिक प्रोजेक्ट आपण डिलिव्हर केलेले आहेत. 19 पेक्षा प्लस प्रोजेक्ट आपले ऑनगोईंग आहेत, ज्यामध्ये लोकेशन बद्दल म्हणायला गेलं तर कर्जत, खोपोली, नवी मुंबईमध्ये खूप मोठा बेस लँड पार्सल आहे आपल्याकडे, जिथून आपलं वाशीपासून खारघर म्हणा, तळोजा म्हणा आणि पनवेल एरियामध्ये आपलं अरिहंत अस्पायर म्हणून खूप टॉलेस्ट टावर आपण बनवतोय, जे 16 एकर लँड पार्सलमध्ये आपण डिझाईन केलेले आहे. अजून जोधपूरमध्ये पण आपले प्रोजेक्ट ऑनगोईंग आहेत. अरिहंत इज अ नॅशनल स्टॉक एक्सचेंज मार्केट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे, जे आपण ओळखले जातो. जे नवीन आपले जेवढे पण प्रोजेक्ट आहेत, एक नवीन डिझाईन, नवीन युनिक थीम आपण प्रोजेक्ट नेहमी प्रत्येक वेळेस आपण ट्राय करतो की नवीन काहीतरी थीम बनवू प्रोजेक्टमध्ये. जे आपण ओळखलं जातं राईट फॉर अ गुड एलिव्हेशन, गुड डिझाईन, गुड अम्युनिटीज अँड गुड क्वालिटी. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण हे फॉलो करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी आणि ग्राहकांची वाढती मागणी यामुळे पनवेल आणि अर्थातच नवी मुंबईचा एकूणच परिसर हा वेगाने बदलताना दिसतोय. त्यामुळे इथल्या रिअल इस्टेट बाजाराची सध्याची स्थिती काय आहे आणि भविष्यात काय संधी आहेत, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर मारिया यांच्याकडून. जसं आता आपण जे मार्केट बघतोय रिअल एस्टेटचं, जितकं पण डेव्हलपमेंट होत आहे नवी मुंबईमध्ये, आज नवी मुंबई असं झालेलं आहे, लोक बाहेरून येऊन डेव्हलपमेंट इथे इन्व्हेस्टमेंट करत आहे बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट. कारण काय, येणाऱ्या 5 ते 10 वर्षांमध्ये आपल्याला प्राइस ऑफ एप्रिशिएशन भेटते. त्याचे कारण असेच आहेत की जितकं पण इन्फ्रा आलेलं आहे, इन्फ्रामध्ये जसं म्हणायला गेलं कित्येक वर्षापासून आपण नवी मुंबईच्या एअरपोर्टची वाट बघत होतो, राईट. जे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून आपण ऐकत होतो, ते आज ॲक्सेस झालेलं आहे, राईट. ऑपरेशनल झालेलं आहे. गेल्या वर्षी 2025 डिसेंबरला रोजी हा एअरपोर्ट उद्घाटन झालं एअरपोर्टचं. आज त्याचा परिणाम असा झालेला आहे, येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये आहे ना, जितकं पण आहे ना इन्फ्रामध्ये आपलं कमर्शियल हब येतील, IT हब्स येतील, त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली रिअल एस्टेट मार्केटवर पडणारच आहे, राईट. जे फडणवीस सरांनी डिक्लेअर केलेलं मुंबई 3.0 महामुंबई, ते जे पट्टा चालू होणार आहे तो आपला होणार आहे पळसपा फाट्यावरून, जिथे आपण आपले प्रोजेक्ट बनवतोय. का अशी लोकेशन आपण सिलेक्ट करतो? अरिहंत नेहमी प्रत्येक प्रोजेक्ट बनवताना लोकेशन अशी सिलेक्ट करतो जिथून आपल्या कनेक्टिव्हिटी आपल्याला चांगले भेटतील. कारण ॲज अ कस्टमर जर बघायला गेलं ना, कस्टमरचं असतं की कनेक्टिव्हिटी आधी बघतात. जसं आज नवी मुंबईकरांसाठी अटल सेतू हे खूप एक सुविधा सोयीस्कर झालेलं आहे कनेक्टिव्हिटीमध्ये, जेणेकरून आपला जो वेळ होता, ट्रॅव्हलिंगचा वेळ तो वाचलेला आहे. आधी आपल्याला त्याचसाठी 1 तास जात होता, तोच आपण एक 25 ते 30 मिनिटांमध्ये आज रिकवर करतोय ट्रॅव्हलिंग डिस्टन्स, राईट. हाच इफेक्ट पडतो आपल्या कनेक्टिव्हिटीसाठी. तो अरिहंत नेहमी असेच प्रोजेक्ट बनवतो जिथे आपली कनेक्टिव्हिटी चांगली आहे. जसं अस्पायर एक प्रोजेक्ट बनवलेला आहे पळसप्यावरती पनवेलला, जिथून हा आपला जो मी म्हटलं जसं 3.0 डिक्लेअर झालंय, तिथून चालू होणार आहे टिल टुवर्ड्स द कर्जत खपोली. सो आज जितकी पण डेव्हलपमेंट होणार आहे त्या पट्ट्यावरती होणार आहे. सो येणाऱ्या एप्रिसिएशन, प्राइस ऑफ एप्रिसिएशन आपल्याला भेटेल. त्याच लोकेशनबद्दल जर तुम्ही बघितलात ना, पळसप्यावरून तुम्हाला गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे आहे,
सेकंड आपला मुंबई पुणे हायवे, जो जुना पुणे हायवे होता. सो जो प्रोजेक्ट पण आपण बनवतो हायवे कनेक्टेड बनवतो. सो जो प्राइस ऑफ एप्रिशिएशन अशीच आहे. आत्ताची रिअल एस्टेटची स्थिती बघितली ना नवी मुंबईची, सो हा खूप ग्रूमिंग मार्केट असल्यामुळे ना इन्व्हेस्टमेंटसाठी एक ॲसेट झालेला आहे. खूप इन्व्हेस्टर्स आहेत, ते इन्व्हेस्ट करतात या लोकेशनला. त्यांच्यासाठी हेल्पफुल म्हणून अरिहंत आपले प्रोजेक्ट डेव्हलप करतो नवी मुंबईमध्ये. अरिहंत ग्रुपचा पनवेलमधील हा प्रोजेक्ट केवळ एक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट नाहीये, तर लक्झरी लाईफस्टाईलचा विचार करून उभारलेली ती एक सुंदर कॉन्सेप्ट आहे. या प्रोजेक्ट मागचा दृष्टिकोन, त्याचं डिझाईन आणि ग्राहकांसाठी तो कसा वेगळा आहे, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर ज्योती यांच्याकडून. एज ऑफ पनवेल जसं काही तुम्हाला माहिती आहे का, हा लोकेटेड आहे पनवेल पलसवे फाटा जंक्शनवरती, ज्याला इन फ्युचर गोल्डन जंक्शन बोलला जाईल. हा आपला अरिहंत अस्पायर प्रोजेक्ट पासून 400 मीटर्सच्या डिस्टन्सवरती आहे. आपला फ्री हँड होल्डर लँड पार्सल आहे. 16 एकरचा लँड पार्सल आहे आपला. त्याच्यामध्ये आपण 60-40चा कॉन्सेप्ट केलेला आहे. 40% वरती आपण कन्स्ट्रक्शन केलं आणि 60% आपलं ओपन लँड स्पेस ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये माझे 5 सक्सेसफुल लॉन्च आम्ही सक्सेस केलेले आहेत. आता आम्ही एक न्यू टावर सोबत येतोय, एज ऑफ पनवेल, ज्याच्यामध्ये आम्ही बरेच एक लक्झरियस सेगमेंट घेऊन आलोय असं समजा तुम्ही. त्याच्यामध्ये आपण ओ फॅक्टर सोबत लॉन्च केलेलं आहे, प्लस टॅरेस फ्लॅट्स आहेत. बरेच लोकांना क्वेश्चन पडला असेल का ओ फॅक्टर म्हणून काय आहे. ओ फॅक्टर इज लाईक आम्ही ह्याच्या आधी डेला टावर लॉन्च केला होता करोना काळात. करोना काळात कसं खूप लोकांनी डिफिकल्टीज फेस केले होते. वर्क फ्रॉम होम आला होता, फॅमिली सगळ्या काही गोष्टी ॲडजस्टमेंट नव्हते होत त्या टायमाला. तर आपण त्याच्यासाठी स्पेशली ऑफिस स्पेस काढला होता. तुम्ही त्याला ॲज अ किड्स रूम, ॲज अ पूजा रूम इन फ्युचरमध्ये तुम्ही यूज करू शकतात. आपण त्याला ऑफिस स्पेस म्हणून लॉन्च केलेलं आहे. ऑफिस स्पेस प्लस टॅरेस पण आपण आणलेलं आहे, जे आपण न्यू एस ऑफ पनवेलच्या टावरमध्ये आणलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर 1 BHK, 2 BHK, 3 BHK ओ विथ टॅरेस फ्लॅट्स आपण आणलेले आहेत. G+43चा सगळ्यात टॉलेस्ट टावर आहे, विथ बिगेस्ट कनेक्टिव्हिटीज अँड अम्युनिटीज सोबत आलेले आहे. पण त्याच्यामध्ये आपण जोडी फ्लॅट्स पण आणलेले आहेत, जसे काय 1+1 जोडी फ्लॅट आहे, 2+3चा जोडी आहे, ओ विथ टॅरेस आहे. त्याचे जे तुम्ही फेसिंग्स वगैरे जे बघणार तर आपण ओपन फेसेस दिलेले आहेत. सगळे व्ह्यूज वगैरे जे आहेत ते ओपन व्ह्यूज आहेत. गार्डन फेसिंग ओपन व्ह्यू दिलेला आहे, ज्याला आपण प्रीमियम व्ह्यू बोलतोय. 80,000 स्क्वेअर फीटमध्ये आपण फक्त गार्डन दिलेला आहे. माझी जी थीम आहे ती ऑर्गॅनिक बेस आहे. ठीक आहे, ऑर्गॅनिक बेस इन द सेन्स जो 60% मी ऐकलं असेल तुम्ही का मी सारखं बोलते का 60% ओपन आहे. 60% ओपन काय, ह्याचं रिझन आहे का माझं जे थीम आहे ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये मी फुल्ली फोकस केलं आहे ट्रीज, गार्डन, ऑर्गॅनिक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आम्ही प्रोव्हाइड करण्याचं. आम्ही एक छोटंसं जे लाईफस्टाईल मुंबई साईडमध्ये तुम्हाला नाही मिळत ते आम्ही छोटंसं प्रयत्न केलाय, अरिहंतनी प्रयत्न केलाय, ती लाईफस्टाईल तुम्हाला पनवेल सारखे लोकेशनवरती भेटावी म्हणून. आजचा ग्राहक अधिक सजग आहे. तो कनेक्टिव्हिटी आणि सिक्युरिटी सोबतच लॅविश लाईफस्टाईलचा सुद्धा विचार करतो. त्यामुळे या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये काय आहेत आणि ग्राहकांना कोणत्या अम्युनिटीज मिळणार आहेत, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर ज्योती यांच्याकडून. अरिहंत अस्पायर जो प्रोजेक्ट आहे पलसवे फाटे जंक्शनवरती एक्झॅक्ट आहे. याला इन फ्युचर गोल्डन जंक्शन बोलला जाईल. इथून 4 नॅशनल हायवे कनेक्टेड आहे. फर्स्ट हायवे जो आहे तो गोवा मुंबई हायवे, जो आपल्या प्रॉपर्टीला टच आहे. तिसरा आहे GNPT नॅशनल हायवे, जे तुम्हाला कनेक्टेड आहे एअरपोर्ट अटल सेतू 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती, आणि व्हेरी इझी टू वे मुंबई GNPT पोर्ट 25 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती, विथ नो ट्रॅफिक, नो सिग्नल्स, फ्री वे आहे आपल्याला. थर्ड आहे आपला लोणावला सातारा लोणावला हायवे, ज्याच्याने तुम्ही लोणावला, सातारा, कर्जत वगैरे इझी टू वे आहे.
फोर्थ वन आहे आपला इंटरनल हायवे, जो तुम्हाला वाशी, पनवेल, MGM, खारघर वगैरे करून मुंबई कनेक्ट करायचा, जो आपण ओल्ड GNPT बनायचे, अटल सेतू बनायचे आधी जो आपण यूज करायचो तो आहे हायवे आहे. त्याच्याच बरोबर आपले बाजूला डीमार्ट आहे विथिन 2 to 3 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती. रिलायन्स स्मार्ट आहे. गोवा मुंबई हायवेचे पुढंच थोडं गेले तर त्याच परिसरात तुम्हाला सगळ्यात मोठा मार्केट लागतो. ऑल ओव्हर लोकेशनवरती तुम्ही जर बघितलं तर डेव्हलपमेंट आणि कनेक्टिव्हिटीज अवेलेबल आहे. खूपच्या लोकांना असं वाटतं की पनवेल लोकेशन म्हणजे काय अजून खूप वेळ लागेल, कसं होईल काय, बट तसं नाही आहे. वाशी पहिलं काय होतं, काहीच नव्हता. आज वाशीला आपण पाम बीच झाला, वाशी सेक्टर 8-5 हे झालं. आज आपण तिथं फ्लॅट घ्यायचा विचार केला तर 2 CR 3 CRचे खाली नाही आहे. वाशी पण पहिला कोणच नाही, बट तसं सेम जसं वाशी डेव्हलप झाला तसं थर्ड महामुंबई डेव्हलप होतोय. त्याचा जो पट्टा आहे, त्याचा जो परिसर आहे तो हिथून स्टार्ट होत आहे. बरं, जसं मी तुम्हाला सांगितलं की 3.0 महामुंबई हिथून स्टार्ट होतोय. म्हणजे हिथं ऑलमोस्ट कनेक्टिव्हिटी, डेव्हलपमेंट सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत. लोकांना वाटतो का अरे पनवेल खूप आतमध्ये आहे, 10 वर्ष 15 वर्ष जाणार, तर नाही, तसं नाही आहे. इथं ऑलरेडी सगळं काही आहे. तुम्हाला शेअरिंग ऑटोज आहेत, बस आहे, इझी टू वे कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही इथून मुंबई, नवी मुंबई, गोवा, लोणावळा कुठेही जाऊ शकतात. व्हेरी इझी टू ॲक्सेस आहे. जिथं मुंबईवरून तुम्हाला यायला इथून 25 मिनिट्स लागतात, तिथून इथून लोणावळा जायला तुम्हाला फक्त 30 मिनिट्स लागतो. पहिला आपल्याला मुंबईवरून पनवेल यायला 1.5 तास लागायचे. आज आपल्याला तिथून आपण 25 मिनिट्स मध्ये येतो आणि पुढं मग प्रवास असायचा आपला 1-1.5 तासाचा लोणावळ्यासाठी. या लोकेशन बद्दल आपण ते सगळं वेज इझी केलेले आहेत, इझी कनेक्टिव्हिटीज दिलेली आहेत. त्याचबरोबर एम्युनिटीज बद्दल जर आपण बोलत आहोत तर माझा जो लँड पार्सल आहे हा 16 एकरचा लँड पार्सल आहे. याच्यामध्ये 40 and 60चा कॉन्सेप्ट केलेला आहे. 60% वरती मी ओपन लँड स्पेस दिलेला आहे आर्यंतनी. 80,000 स्क्वेअर फीटचा लँड पार्सल आहे. म्हणजे तुमच्या गेटचे एंट्रन्स पासून तर तुमच्या गेटचे एंड पर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त एम्युनिटीज दिलेल्या आहेत आपण. त्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे पार्टमध्येच एम्युनिटीज डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघणार तर बुद्धा पार्क दिलाय फॉर सिनियर सिटीजन साठी. त्याच्यानंतर मग जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, गणेश टेम्पल दिलेला आहे व्हाईट मार्बलचा 45 हाईटचा. फ्री वायफाय पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला. मेस गार्डन दिलेलं आहे. पेट्स सगळ्यांना आवडतात, काहींना डॉग्स आवडतात, काहींना नाही आवडत. पेट गार्डन सेपरेट दिलेलं आहे. मदर लॉन सेपरेट दिलेला आहे आपण. प्लस त्याच्यासकट आपण क्लब हाऊस दिलेला आहे, जो आपला 35,000 स्क्वेअर फीटमध्ये आपण क्लब हाऊस बनवलेला आहे. G+3चा क्लब हाऊस आहे आणि आजच्या टायमाला 100% रेडी आहे तो क्लब हाऊस. लोक बोलून विकतात का आम्ही क्लब हाऊस देणार आहे, आमचा क्लब हाऊस येणार आहे, पण अर्यंतनी क्लब हाऊस बनवून विकतोय. अर्यंत क्लब हाऊस दाखवून तुम्हाला टच अँड फील करून तुम्हाला दाखवतोय की आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, माझं ऑलमोस्ट पूर्ण क्लब हाऊस एक रेडी आहे. त्याच्या देखील आम्ही सेकंड क्लब हाऊस पण घेऊन येतोय. आमचा जो प्रीमियम गार्डन फेसिंग आहे त्याच्यामध्ये पण 40,000 स्क्वेअर फीट मध्ये आम्ही गार्डन देतोय. प्लस तुम्हाला G+2चा क्लब हाऊस देतोय. म्हणजे सेम एम्युनिटीज, कॅफेज आहेत, लक्झरियस जिम्स, मिनी ऑलिम्पिक स्विमिंग पूल विथ ओझोन फिल्टर देतोय. प्रत्येक गोष्टी जो एक लक्झरियस लाईफ, एक लक्झरियस सेगमेंट मध्ये पाहिजे तो अर्यंत घेऊन येतो आहे. पनवेल पलसवे फाटा जंक्शन, अर्यंत एस्पायर ॲस ऑफ पनवेलमध्ये. मंडळी, कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्वीट होम. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पनवेलमधील अरिहंत एस्पायर या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी लोकेशन खूप महत्त्वाचं असतं.
पनवेल सारखं वेगाने विकसित होणारं आणि भविष्यात मोठ्या संधी असलेलं हे लोकेशन अरिहंत ग्रुपने का निवडलं आणि त्याचा ग्राहकांसाठी नेमका कसा फायदा होणार आहे, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर मारिया यांच्याकडून. पनवेल बघितलं तर आज मुंबई आणि पनवेल मधला अंतर काही जास्त राहिलेला नाहीये. आधी पनवेल आणि मुंबई कनेक्ट करायला आपला 1 तास लागत होता, तोच तास आज तो वेळ आपण 25 मिनिटांमध्ये कव्हर करतोय. आता हे का झालंय शक्य? आपल्याला अटल सेतूमुळे. हे जे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स होतं ते सोयीस्कर झालेलं आहे. सेकंड, आपलं जे नवी मुंबईचा मोठा USP म्हणायला गेलं तर एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेलं नवी मुंबईमधले, ते आपल्या पनवेलमधून आपल्याला कनेक्ट करता येतं. सो आजच्या वेळेस बघायला गेलं तर पनवेल हा डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे, कारण एअरपोर्ट आल्यामुळे आपल्याला आहे ना डेव्हलपमेंटमध्ये कमर्शियल हब येतील, IT हब येतील, एम्प्लॉयमेंट वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये, राईट. त्याचसोबत आता बघायला गेलं ना, एअरपोर्टच्या आसपासच्या जितकी पण जागा आहे ती सगळी डेव्हलपमेंट होत चालली आहे, रस्ते डेव्हलप होत चालले आहेत, JNPT पोर्ट आपल्याला सर्वात जवळच आहे. त्याचसोबत आता जे लोक जे इथे मायग्रेट होत आहेत त्यांच्यासाठी काय, शिक्षणासाठी शाळा बघतील तर आज चांगल्यात चांगल्या शाळा आपल्याला जवळपास आहेत, चांगली मोठी युनिव्हर्सिटी इथे आहेत. आपण एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटल शोधतो, सो सर्वात मोठे हॉस्पिटल्स आपल्याला जवळ कनेक्ट करायला भेटतात. सो पनवेल आजचा असं लोकेशन झालेलं आहे, एक हब आहे, जिथे एक अरिहंत पण तेच प्रयत्न करत असतं की पनवेलकरांसाठी कनेक्टिव्हिटी चांगली प्रोव्हाइड करायला. कारण आपण प्रोजेक्टच असे बनवतो जिथे तुम्ही कनेक्टिव्हिटी तुम्हाला चांगली भेटेल. जसं आपला एक पनवेलमध्येच प्रोजेक्ट आहे अरिहंत एस्पायर, जो पळसप्या लोकेशनला स्थित आहे, राईट. तिथून तुम्हाला कनेक्टिव्हिटीमध्ये गोवा हायवे आहे, कारण प्रोजेक्टच आपला गोवा हायवे वरती आहे. दुसरा आपला मुंबई पुणे हायवे, राईट. JNPT पोर्ट, JNPT मधून आपल्याला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी इझी आहे. एक 5 मिनिटं अंतरावर आपण एअरपोर्ट कनेक्ट करतोय. JNPT वरून अटल सेतू आपल्याला सर्वात जवळ आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्ही साऊथ बॉम्बे कनेक्ट करताय, शिवडी कोलाबा स्टेशन सर्वात जवळ आहे. एक 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही स्टेशन कनेक्ट करतायत. सो हे सगळ्या कनेक्टिव्हिटी डिपेंड करतात पनवेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आज जितकी पण लोक पनवेलमध्ये इन्व्हेस्ट करतात हेच तर कारण आहेत. या सगळ्यांचाच विचार करून अरिहंतने एस्पायर या प्रोजेक्टसाठी पनवेल लोकेशनची निवड केली. घर खरेदी करणं केवळ एक गुंतवणूक नाही, तर तो महत्त्वाचा निर्णय आहे. कारण आयुष्यभराची जमापुंजी आपण त्यासाठी लावत असतो. त्यामुळे घर घेताना ग्राहकांनी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि रिअल इस्टेटकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहावं हे जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर मारिया यांच्याकडून. जेव्हा आपण एखादं घर घेतो ना, एखाद्या माणसाची आहे ना जीवनभराची सेव्हिंग असते ती. तर घर घेताना आपण काही अशा गोष्टी आहेत तिथे लक्ष दिलं पाहिजे की ती जी जागा असते, लँड पार्सल, ते क्लिअर आहे की नाही, रेरा रजिस्टर्ड आहे की नाही. कारण प्रत्येक अशा कित्येक वेळा असं होतं की आपण जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीसाठी इन्व्हेस्ट करतो किंवा प्रॉपर्टीमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करतो तर खूप वेळा स्कॅम होण्याचे चान्सेस असतात. पण दरवेळी तसं होऊ नये म्हणून हे रेरा आल्यामुळे खूप सोयीस्कर झालेलं आहे. रेरामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी रजिस्टर्ड असतात. त्यामुळे आजच्या काळामध्ये एखाद्या क्लायंटसाठी, एखाद्या कस्टमरसाठी त्या गोष्टी खूप एकदम इझिली अवेलेबल झालेल्या आहेत, राईट. सो जेव्हा आपण रिअल एस्टेटमध्ये एखादी इन्व्हेस्टमेंट करायचा विचारही करतो ना, सो जसं एक अरिहंत त्याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतं की जेव्हा घर एखादा आम्ही क्लायंटला विकतो ना, ॲज अ कस्टमर म्हणून आपण जेव्हा करतो, त्यांच्या आपण एक घर नाही देत, आपण त्यांना ड्रीम होम देतो, त्यांची एक लाईफस्टाईल देतो आपण त्यांना. कारण जे एम्युनिटीज बनवतो, जे टाउनशिप आपण बनवतो, त्यांच्यासाठी ते कुठे ना कुठे स्वप्नाचं घर असतं. त्यांची लाईफ टाईमची सेव्हिंग असते जे ते गुंतवतात, राईट. त्यासाठी त्यांना ती सेफ्टी मिळणं ते खूप गरजेचं आहे. आज एक गुड इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण रिअल इस्टेटकडे पाहू शकतो. आज जितकं पण डेव्हलपमेंट होते तेच इफेक्ट पडते रिअल इस्टेटमध्ये प्राइस ऑफ एप्रिशिएशनला. कारण पनवेल आजच्या काळामध्ये इतकं ग्रूमिंग मार्केट झालेलं आहे. त्याचसाठी आपण अरिहंत प्रयत्न करत आहेत की अरिहंत पनवेलकरांसाठी स्पेशली किंवा नवी मुंबईकरांसाठी छानचे छान प्रोजेक्ट आपण बनवू, डेव्हलप करू की येणाऱ्या याच्यामध्ये नुसतं घर घेण्यासाठी नाही, एक इन्व्हेस्टमेंटसाठी पण कस्टमर विचार करतील. आज यशस्वी असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच भविष्यासाठी स्पष्ट दृष्टिकोन असणंही महत्त्वाचं आहे. अरिहंत ग्रुपच्या भविष्यातील योजना काय आहेत आणि त्यांचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपच्या सेल्स मॅनेजर ज्योती यांच्याकडून.
आर्यन ग्रुपमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे का, आर्यन ग्रुपनी खूप मोठे मोठे डेव्हलपमेंट्स केलेले आहेत, खूप मोठे मोठे टाउनशिप घेऊन आलेला आहे. वाशीपासून खारघर, पनवेल, कर्जतपर्यंत आपण खूप लक्झुरियस प्रोजेक्ट केलेले आहेत. कर्जतमध्ये आपला वर्ल्ड विला आहे, जे आपला 90 एकरचा लँड पार्सल आहे त्याच्यामध्ये, आणि 400 विलाज आहेत आपल्याकडं. ठीक आहे, जो म्हणजे एक लक्झुरियस सेगमेंट घेऊन आला आहे विलासचा. तसंच आपण मुंबई, ठाणे मुंबई मेट्रो सिटीजमध्ये आपण येणार आहे. अपकमिंग डेव्हलपमेंट येणार आहे, आपले टावर्स येणार आहेत. त्याच्यामध्ये आर्यनचे प्रोजेक्टला कस्टमरनी जसा रिस्पॉन्स दिला आहे, फ्युचरमध्येही आम्हाला असाच रिस्पॉन्स मिळेल अशी आम्हाला आशा आहे. मंडळी, घर खरेदी करणं म्हणजे केवळ एक गुंतवणूक नाही, तर सुरक्षित आणि स्थिर भविष्याची निवड असते. अरिहंत ग्रुपचा एस ऑफ पनवेल हा विश्वास, सुविधा आणि योग्य लोकेशन देणारा एक विश्वसनीय प्रोजेक्ट आहे. तुमच्या घराच्या स्वप्नाला अरिहंत ग्रुप पनवेलमध्ये आकार देत आहे. मग येताय ना इथे तुमचं घराचं स्वप्न साकार करायला? नक्की भेट द्या आणि अरिहंत एस्पायर मध्ये तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा. स्वीट होम मध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.